नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नितीन गळवे. लॉ एम-एस-सी-टी 2025-26साठी आपण सामान्य ज्ञान यामधील एम-सी-क्यू पार्ट 3 बघणार आहोत. ठीक आहे, यामधले जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपण बघूया. जॅक्सन या अधिकाऱ्यावर कोणी गोळ्या झाडल्या? तर अनंत कान्हेरे यांनी जॅक्सन या इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोठे केला? तर बिहारमध्ये हा सत्याग्रह केला आहे, चंपारण्य. जैन धर्मातील 24वे तीर्थकार कोण होते? तर महावीर हे 24वे तीर्थकार होते. महाबलीपुरम येथील रथ मंदिराची निर्मिती डॅश डॅश या शासकाने केले? तर नरसिंहवर्मन प्रथम या शासकाने केली. गुरुमुखी या लिपीचे जनक डॅश डॅश यांना म्हटले जाते? गुरु अंगद यांना गुरुमुखी या लिपीचे जनक म्हटले जाते. शेरशहाचा मकबरा कोणत्या ठिकाणी आहे? सासाराम या ठिकाणी शेरशहाचा मकबरा आहे. भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा डॅश डॅश या ब्रिटिश पंतप्रधानांनी केली? क्लेमेंट ॲटली. डॅश डॅश यास भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हटले जाते? लॉर्ड कॅनिंग यास भारताचा पहिला व्हाईसरॉय म्हटले जाते. महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा कोणता? भंडारा हा महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा आहे. मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसला आहे? अमरावती या जिल्ह्यात मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प वसला आहे. पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतर डॅश डॅश असे करण्यात आले? रायगड असे करण्यात आले. मुंबई ते ठाणे ही रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1853ला ही रेल्वे सुरू झाली. त्याच वर्षी तार सेवा सुरू झाली. त्याच वर्षी पोस्टल सेवा सुरू झाली. ठीक आहे. लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये ह्या ज्या काही योजना आहेत ह्या रेल्वे बाकीचे त्याचबरोबर मुंबईची पहिली कापडगिरणी, भारतातील पहिली कापडगिरणी मुंबई येथे सुरू झाली, तीही 1853ला. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारतातील थरचे वाळवंट देशातील डॅश डॅश या भागात वसलेले आहे? तर पश्चिम भागात. जागतिक पर्यावरण दिवस डॅश डॅश या दिवशी साजरा करण्यात येतो? 5 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. ग्रेट निकोबार बेटातील डॅश डॅश हे ठिकाण भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते? इंदिरा पॉईंट हे जे ठिकाण आहे तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण गणले जाते. मध्यरात्रीचा सूर्य डॅश डॅश या देशाला म्हणतात? नॉर्वे या देशाला मध्यरात्रीचा सूर्य म्हणतात. विदेशी भांडवल म्हणजे डॅश डॅश होय? विदेशी नागरिकांकडून देशात केली जाणारी गुंतवणूक म्हणजे विदेशी भांडवल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतात. त्याचबरोबर बघा, भारतामध्ये कोणत्या देशाची परदेशी गुंतवणूक जास्त आहे? अमेरिका. कोणत्या कारणासाठी बौद्धिक संपदा अधिकार विकसित करण्यात आला आहे? तर राष्ट्रीय हिताचे संरक्षण, जागरूकता निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दायित्वाची पूर्णता आणि वरीलपैकी सर्व. बारसू हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्रात आहे बारसू. वाद झालेले बघा लास्ट टाइम ते बारसू. संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी चालू केले? राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र चालू केले. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री डॅश डॅश या होय? सुचेता कृपलानी. महावीर जैन यांनी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिला? प्राकृत या भाषेमध्ये उपदेश दिला. चिनी यात्रेकरू ह्युएनत्सांग डॅश डॅश या शासकाच्या कालावधीत भारतात आला होता? हर्षवर्धन. तर हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला होता.
खालसा सेनेची स्थापना डॅश डॅश यांनी केली. गुरु गोविंद सिंह यांनी खालसा सेनेची स्थापना केली. गुरु नानक यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला होता. तलवंडी या ठिकाणी झाला होता. डॅश डॅश यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली. लोकमान्य टिळक यांनी लॉर्ड कर्झन यांची तुलना मोगल सम्राट औरंगजेबाशी केली. डॅश डॅश या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीचा प्रामाणिकपणे विरोध केला. सर हेनरी कॉटन या ब्रिटिशाने बंगालच्या फाळणीचा प्रामाणिकपणे विरोध केला. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? नंदुरबार या जिल्ह्याला महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर 3रा. क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात जास्त क्षेत्रफळ कुठल्या राज्याचं आहे? तर राजस्थान. ठीक आहे, राजस्थानचा क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे. गोव्याचं क्षेत्रफळ सगळ्यात कमी आहे. लोकसंख्या कोणत्या राज्याची जास्त आहे? उत्तर प्रदेश. ठीक आहे, तर हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन डॅश डॅश हा जिल्हा तयार झाला. गोंदिया हा जिल्हा तयार झाला. भंडाराचं विभाजन होत झालं, गोंदिया तयार झाला. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मुंबई उपनगर या जिल्ह्यात स्थित आहे. डॅश डॅश या शहरात भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते. बंगळूरला भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते. भारतातील डॅश डॅश या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. पणजी या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे. आंध्र प्रदेशातील डॅश डॅश या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र विकसित करण्यात आले आहे. कांगारूंचा देश डॅश डॅश या देशाला म्हणतात. ऑस्ट्रेलिया या देशाला म्हणतात. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो? 23 जूनला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या पंतप्रधानांनी जाहीर केले? PV नरसिंहराव. चलनाच्या अवमूल्यनामुळे निर्यात वाढते. ठीक आहे, त्यानंतर बघा, भारताच्या निर्यातीत सर्वाधिक वाटा डॅश डॅश या वस्तूंचा आहे. हिरे, दागिने, रसायने, तयार कपडे या वस्तूंचा सर्वाधिक वाटा आहे. ठीक आहे, तर हे आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन या लेक्चरमध्ये आपण बघितले. ठीक आहे, तर बघा, ही आपली लॉ प्रवेश परीक्षेसाठी महत्त्वाची असणारी पुस्तके आहेत. एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक, दुसरा आहे लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच. लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शकमध्ये एकंदरीत संपूर्ण लॉ CETचा सिलेबस आहे. त्याचबरोबर जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक वाईज क्वेश्चन्स यामध्ये दिलेले आहेत. पाठीमागच्या क्वेश्चन पेपरही यामध्ये ॲड केलेले आहेत. अगदी लास्ट इयरला झालेले 24चे मेमरी बेस्ड क्वेश्चनसुद्धा ॲड केलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर जे सराव प्रश्नसंच आहे तर याच्यामध्ये काय आहे, तर लॉ CETला जशा पद्धतीने पेपर असतो तशा पद्धतीचे प्रॅक्टिस पेपर यामध्ये ॲड केलेले आहेत. तर बघा, ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील. तर ऑर्डरसाठी खाली संपर्क क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला ऑर्डर हवी असेल तर या नंबरला मेसेज करा. ठीक आहे, त्याचबरोबर आपले क्लासही चालू झालेले आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता अगदी परीक्षा पुढं गेलेल्या आहे, त्यामुळं बरेच दिवस क्लासेस चालणार आहे. त्या अनुषंगाने मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो. ठीक आहे, तर ही जी पुस्तक पाहिजे असेल तर ह्या नंबरला संपर्क करा, तुम्हाला पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.